नमस्कार. साहित्याच्या पारावर भाग 106 मध्ये तुम्हा सर्व रसिक वाचकांचं स्वागत करते. मी डॉक्टर लतिका भानुशाली. आज साहित्याच्या पारावर 2 गंभीर विषयांची पुस्तकं आलेली आहेत. मंडळी, गेल्या दशकभराचा काळ हा सगळ्यांसाठीच संभ्रमित करणारा काळ होता. याच काळामध्ये प्रसार माध्यमांची प्रचार माध्यमं बनली. याच काळामध्ये एका बाजूला समाज माध्यमं, सामाजिक संपर्क स्थानं यांचाही प्रभाव वाढू लागला होता. समोर येणारी बातमी, माहिती ही खरी की खोटी, नैसर्गिक की घडवून आणलेली, हेच भल्या भल्यांना कळेनासं झालं होतं. याच काळातील काही गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न करणारं पुस्तक म्हणजे डॉक्टर विजय चोरमारे लिखित संभ्रमित काळाच्या नोंदी. मंडळी, पारावर आलेलं दुसरं पुस्तक आहे शरदचंद्र मुक्तिबोध शतकोत्तर आकलन. या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आणि डॉक्टर अजय देशपांडे यांनी. परंतु आज दोघांच्या वतीनं आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या साहित्याची आणि समीक्षा लेखनाची समकालीन आणि भविष्यकालीन संदर्भामध्ये मौलिकता विशद करण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये काही मान्यवर अभ्यासकांनी केलेला आहे. अर्थात निमित्त ठरलं आहे शरदचंद्र मुक्तिबोध यांचे जन्मशताब्दी वर्ष. या दोन्ही पुस्तकांवर आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी पारावर आज 2 वाचकही उपस्थित आहेत. ते आहेत प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र लेंडे आणि प्राध्यापक डॉक्टर दत्ता घोलप. या 2 वाचक द्वयींचे आणि दोन्ही लेखकांचे साहित्याच्या पारावर मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. विजय चोरमारे यांचं पुस्तक संभ्रमित काळाच्या नोंदी. 3 दशकांहून अधिक काळ ते पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या मोजक्या पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. सकाळ, लोकमत, प्रहार, महाराष्ट्र टाइम्स अशा विविध वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. कोल्हापूरसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम केल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राचे सशक्त असं आकलन घेऊन ते मुंबईमध्ये आले आणि इथेही त्यांनी आपला वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटवला. अत्यंत रोखठोक आणि स्पष्ट भूमिकेमुळे हिंदी आणि मराठी वृत्तवाहिन्यांवर आघाडीचे राजकीय विश्लेषक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. के बिर्ला फाउंडेशन, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट अशा नामांकित संस्थांकडून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. याशिवाय केंद्र सरकारचा ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे दिला जाणारा सरोजिनी नायडू पुरस्कार, या पुरस्काराने सुद्धा ते सन्मानित आहेत. हृदयाने ते कवी असून आतापर्यंत त्यांचे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. आदरणीय लोकनेते श्री शरदजी पवार यांच्या जीवनावर आधारित ओल्ड मॅन इन द वॉर हे त्यांचं विशेष गाजलेलं पुस्तक आहे. डॉक्टर विजय चोरमारे यांना मी पहिला प्रश्न विचारते. गेल्या दशकभराचा काळ हा माध्यमांच्या सपाटीकरणाचा काळ होता असं मत आपण मांडले. यामागे आपली नेमकी काय भूमिका आहे ते आपण स्पष्ट कराल? माध्यम रंग असा पुस्तकात पहिलाच विभाग आहे. त्या विभागात एकूण 12 लेख आहेत. म्हणजे प्रसार जसं न्यायव्यवस्थेच्या संदर्भातलं आहे, न्यायव्यवस्थेला पवित्र गाय मानलं जातं, तसं प्रसार माध्यमांचंही तसंच झालेलं आहे अलीकडं. म्हणजे प्रसार माध्यमांना लोकशाहीचा 4था खांब मानलं जातं. म्हणजे तो अघोषित खांब आहे. 2014 पासून जर आपण एकूण प्रसार माध्यमांची अवस्था बघितली तर त्यांना लोकशाहीचा 4था खांब म्हणणं हे खूप धारिष्ट्याचं ठरेल असं मला वाटतं. कारण प्रसार माध्यमांनी विरोधी पक्षाचं काम करायचं असतं. प्रसार माध्यमांनी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न उठवायचे असतात. प्रसार माध्यमांनी एकूण तळागाळातल्या माणसाचा आवाज बनवून पुढं यायचं असतं. पण 2014 पासून आपण बघितलं तर असं दिसतं की प्रामुख्यानं मुख्यधारेतली सगळी प्रसारमाध्यमं ही सत्ताशारण झालेली दिसतात. प्रसारमाध्यमांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे असतात, पण प्रसारमाध्यमं सत्ताधाऱ्यांचे प्रचारक बनलेले आहेत आणि ते विरोधकांना प्रश्न विचारायला लागले आहेत. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न जे घटक करतायत त्या घटकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांच्या संदर्भात प्रश्न उभे करून त्यांचं चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न प्रसारमाध्यमं करीत आहेत. आणि एकूण प्रसारमाध्यमांची जी मूळ भूमिका आहे त्या मूळ भूमिका
भूमिकेपासून सगळी म्हणजे मुद्रित माध्यमं असतील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील, ही माध्यमं आपल्या भूमिकेपासून लांब जाताना दिसत आहेत. आणि अनेकदा अनेक विषय, अनेक घटना, अनेक प्रसंग, अगदी JNUपासून ते अगदी सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या असेल किंवा आर्यन खानची अटक असेल, असे वेगवेगळे प्रसंग घटना सांगता येतील. या घटनांच्यामध्ये प्रसारमाध्यम अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागलेले आहेत. प्रसारमाध्यमांचं वर्तन अत्यंत आक्षेपार्ह राहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसारमाध्यमांनी एक सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. प्रसारमाध्यमांनी समाजात शांतता निर्माण करण्यासाठी काय आपली भूमिका बजावायची असते. पण 2014पासून प्रसारमाध्यमांची बदललेली भूमिका बघितली तर प्रसारमाध्यमं माणसामध्ये भेदाच्या भिंती उभ्या करण्याचं काम करतायत. धार्मिक मुद्द्यावरून दोन घटकांना समोरासमोर उभं करून विद्वेष पसरवण्याचं काम प्रसारमाध्यमं करतायत. आणि प्रसारमाध्यमांच्या या भूमिकेची परखड चिकित्सा करण्याचा प्रयत्न या पुस्तकात मी वेगळ्या लेखांच्या मधून केलेला आहे. पारावर आलेलं दुसरं पुस्तक आहे शरदचंद्र मुक्तिबोध शतकोत्तर आकलन. या पुस्तकाचं 2 लेखकांनी संपादन केलेलं आहे, डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आणि डॉक्टर अजय देशपांडे. कवी, समीक्षक, विचारवंत, माध्यम तज्ज्ञ, वक्ते, संपादक म्हणून आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणारे महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांना संवाद माध्यमाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधन कार्यासाठी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेतर्फे द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. याच पुस्तकाचे दुसरे संपादक डॉक्टर अजय देशपांडे हे देखील असेच एक अभ्यासू, व्यासंगी, चिकित्सक, समीक्षक आणि संपादक. त्यांना ग्रेस, वेदना आणि सौंदर्य या पुस्तकासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डॉक्टर श्रीपादजी जोशी यांना माझा पहिला प्रश्न आहे. शरदचंद्र मुक्तिबोध शतकोत्तर आकलन हे पुस्तक त्यांच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून आपण प्रकाशित केलं आहे. यामागे आपली नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवरती आलेला हा ग्रंथ असून या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये आणि मलपृष्ठावर देखील संपादकांनी आपला हेतू जो आहे तो विशद केलेला आहे. मुक्तिबोधांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या विचारांचा जागर करणं आणि तसंच त्यांची कादंबरी, त्यांची कविता, त्यांची समीक्षा, त्यांचे निबंध हे सारंच मराठीमध्ये जे एकदम अभूतपूर्व, विलक्षण आणि दिशादर्शक आणि मराठी कविता, कादंबरी, समीक्षा यातल्या नव्या वाटा, मळवाटा, नव्या दिशा तसंच एकूण दिशादर्शक अशी ती सारी फार मौलिक सामुग्री कशी आहे हे पुढच्या पिढ्यांच्या वाचकाच्या लक्षामध्ये आणून देणं आणि या सगळ्यांची पुनर्भेट मुक्तिबोधांच्या साहित्याशी घडवून आणणं, अभ्यासकांशी घडवून आणणं हा या संपादनाचा खरं म्हणजे मुख्यतः हेतू आहे. मराठीचं हे जे संचित आहे हे पुढच्या पिढ्यांना नीट ठाऊक झालं पाहिजे. विदर्भ हा तसाही फार प्राचीन काळापासून साहित्य, भाषा, कला इत्यादी क्षेत्रामध्ये उच्च दर्जाच्या प्रतिभावंतांचा, विश्लेषकांचा, चिकित्सकांचा, मीमांसकांचा अशी भूमी म्हणूनच ख्यातनाम असलेला प्रांत आहे. मुक्तिबोध हे त्याच परंपरेतलं, या पिढीतलं त्यांच्या अतिशय महत्त्वाचं प्रतिभा असलेलं नाव आहे. आणि ही जी वैदर्भी मीमांसकांची, विश्लेषकांची, सिद्धांत मांडणाऱ्यांची परंपरा आहे ती सुद्धा या निमित्ताने पुढच्या पिढ्यांना ठाऊक झाली पाहिजे. मराठी समीक्षेनं त्यांच्या कार्यकर्तृत्वाकडे किती अक्षम्य दुर्लक्ष केलं होतं हे देखील साहित्याच्या, भाषेच्या, मराठीच्या, संस्कृतीच्या अभ्यासकांना लक्षात आलं पाहिजे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नाळ देण्याची टाळाटाळ का केली गेली, कोणी केली हे प्रश्नही उपस्थित झाले पाहिजे. आणि ती जी उणीव आहे ती उणीव भरून काढण्याचा देखील हा एक प्रयत्न आहे या ग्रंथाच्या निमित्ताने. डॉक्टर विजयजी,
परदेशातील न्यायव्यवस्था आणि आपली न्यायव्यवस्था यातील फरक दर्शवणारे काही किस्से आपण न्यायाधीशांचे पाय मातीचे आणि मृत्यू माणसांचा आणि न्यायाचाही या 2 प्रकरणामध्ये सविस्तरपणे मांडलेले आहेत. हे किस्से काय आहेत, ते नेमकं काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं समोर येतं ते आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. खरं आहे, आपल्याकडं न्यायालयाच्या निकालाची न्यायव्यवस्थेची चिकित्सा कुणी करत नाही किंवा तसा प्रयत्न केला जात नाही. याचं कारण असं काही केलं तर न्यायालयाचा अवमान होऊ शकेल असं एक दडपण असतं, अशी एक भीती असते. ती सर्वसामान्य माणसाच्या मनात असते, तशीच ती उच्च पदावर व्यक्तींच्या मध्ये सुद्धा असते. आणि न्यायव्यवस्थेनं हे आपलं दडपण सर्व घटकांच्यावर टिकवून राहावं यासाठी कसोशीनं प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. त्यामुळं न्यायालयाच्या निकालासंदर्भात किंवा न्यायाधीशांच्या वर्तनासंदर्भात किंवा एकूण न्यायव्यवस्थेतल्या अनागोंदी संदर्भात अनेक काही गोष्टी आपल्यासमोर येतात, पण त्यावर कधी कुणी प्रसारमाध्यमं किंवा कुणीच कधी काही बोलताना दिसत नाही. पण मी पत्रकारितेच्या वर्गात असताना ज्येष्ठ कामगार नेते, महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे एक आघाडीचे नेते ॲडव्होकेट गोविंदराव पानसरे यांच्याकडून वर्गात थेट कायदा आणि राज्यघटना हे विषय शिकलेलो आहे. त्यामुळं पानसरे यांच्यासारखा एक राज्य पातळीवरचा मोठा नेता, मोठा अभ्यासक, त्यांनी आम्हाला असं शिकवलेलं की न्यायालयाच्या निकालाची आपल्याला चिकित्सा करता येते चांगल्या हेतूनं. त्यातले दोष दाखवता येऊ शकतात. असे दोष दाखवल्यामुळं किंवा न्यायालयाच्या निकालाचं मूल्यमापन परीक्षण केल्यामुळं न्यायालयाचा अवमान होत नाही. मला वाटतं त्यातूनच मला हे लेखन माझ्याकडून झालेलं आहे. आणि या पुस्तकात 8 लेख न्यायव्यवस्था या विभागामध्ये आहेत. म्हणजे त्यातल्या शीर्षकांचा जरी विचार केला की न्यायाधीशांचे पाय मातीचे, हे कोर्टाचे निकाल कोण डिक्टेट करते, सुप्रीम कोर्ट आरोपीच्या पिंजऱ्यात किंवा कोर्टांना प्रश्न विचारावे लागतील, अशा शीर्षकाचे हे लेख आहेत. आणि वेळोवेळी न्यायालयांनी, अगदी सर्वोच्च न्यायालयांनी जे निकाल दिलेले आहेत त्या निकालांच्या अनुषंगानं इथं त्या निकालांचं एकूण त्याच्या पुढच्या मागच्या धाग्यांना घेऊन काही मधले बिंदू जोडत एकूण न्यायालयाच्या निकालांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. न्यायालयांच्या, न्यायाधीशांच्या, न्यायव्यवस्थेच्या भूमिकेसंदर्भात काही प्रश्न विचारण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं प्रत्येकानं, सजग नागरिकानं ही गोष्ट करत राहिलं पाहिजे. न्यायव्यवस्था ही काही आभाळातून पडलेली नाही किंवा त्यांना कुणी प्रश्न विचारायचे नाहीत असं कधीच होत नाही. चांगल्या हेतूनं आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, त्यांच्या संदर्भात आपण आक्षेप नोंदवू शकतो. श्रीपादजी, या पुस्तकामध्ये यशवंत मनोहर यांनी शरदचंद्र मुक्तिबोध यांचा उल्लेख महाप्राध्यापक असा केलेला आहे. यामागे त्यांची भूमिका काय आहे हे आपण स्पष्ट करू शकाल का? प्राध्यापकीच्या व्यवसायाचं आज जे काही अबौद्धिकीकरण झालेलं आहे आणि त्यांचे जे काही हेतू आहेत, आता आवडीनिवडी आहेत प्राध्यापकांच्या, अध्यापनाकडे बघण्याचा त्यांचा जो अतिशय कॅज्युअल, सहज असा दृष्टिकोन आहे आणि सारंच जे काही बदललेलं आहे त्यातलं जे गांभीर्य हरवलेलं आहे. आणि एकूणच साहित्याच्या प्राध्यापकानं साहित्याचं अध्यापन करताना त्याचं स्वतःचं अस्तित्व आणि त्या अस्तित्वाचं एकूणच सर्जनशील असं प्रयोजन हे कष्ट घेऊन कसं सिद्ध करायचं असतं, स्वतःचं आणि इतरांचंही जगणं हे कसं सार्थक करायचं असतं, त्याच्या स्वतःच्या वाचनाचा परी कसा वाढवायचा असतो आणि तो कसा विस्तृत, तो कसा व्यापक करायचा असतो, वेगवेगळ्या विचारवंतांचे, वैज्ञानिकांचे, सौंदर्यशास्त्रज्ञांचे, सौंदर्यचिंतकांचे दाखले, संदर्भ हे त्या प्राध्यापकाजवळ त्याचं संचित म्हणून कसे हवे, तर हे सगळं मनोहरांना त्यांना महाप्राध्यापक म्हणण्यामधून दाखवून द्यायचं ही त्यांची त्या लेखामधली भूमिका आहे. केवळ साहित्याच्याच नव्हे तर सर्वच विषयांच्या प्राध्यापकांना या गोष्टींचं जे महत्त्व वाटेनासं झालेलं आहे ते महत्त्व डॉक्टर यशवंत मनोहर त्यांच्या लेखातून अधोरेखित करतात. आणि शरदचंद्र मुक्तिबोधांमधल्या महाप्राध्यापकाच्या व्यक्तिमत्वातून ते महत्त्व ते ठसवत आहेत, काय गरज आहे ती. आणि ही त्यांच्या लेखामागची खरी भूमिका आहे. अभ्यासाचे डोंगर उपसून आपली वैचारिकता हे मुक्तिबोध कशी धारदार करत असत आणि त्यामुळे त्यांच्यातला प्राध्यापक हा प्राध्यापकांचाही प्राध्यापक कसा तयार झाला हे मुक्तिबोध सांगू पाहत आहेत.
एक अनन्यसाधारण विलक्षण प्रतिभेचा असा प्राध्यापक, त्याचं चरित्र, त्याचे आदर्श, या सगळ्या प्राध्यापकाचं चरित्र आणि आदर्श या दृष्टीने सुद्धा मनोहर या लेखामध्ये मुक्तिबोधांकडे बघतायत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रगमनशील अशा भूमिकेसाठी कोणतीही तडजोड मान्य न करणारा दुर्मिळ प्राध्यापक आणि दुर्मिळ प्राध्यापकीचा तो आदर्श म्हणूनही डॉक्टर मनोहरांनी मुक्तिबोधांना महाप्राध्यापक असं संबोधलेलं आहे. एकूणच मनोहरांचं विवेचन आहे मुक्तिबोधांच्या शिकवण्याच्या संबंधातलं, अध्यापनाच्या संबंधातलं, हे खूप पायाभूत महत्त्वाचं आहे. त्याला कारण असं आहे की या पद्धतीने आता या व्यवसायाकडे बघण्याची शिस्त उरलेली नाही. आणि या लेखामधून डॉक्टर यशवंत मनोहर ही जी प्राध्यापकीची शिस्त आहे ती हरवल्यामुळे समाजाचं काय होतं, साहित्याचं आकलनाचं काय होतं, अभिरुचीचं काय होतं, साहित्यशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पातळ होतो, विरळ होतो, आणि तो कसा अशास्त्रीय, असैद्धांतिक, अवैचारिक आणि असहिष्णू, आणि तो कसा एकांगी होत जातो. हे सगळं जे आज घडतं आहे मुक्तिबोधांवरच्या लेखाच्या निमित्ताने यशवंत मनोहर हे सगळं ठसवण्याचा प्रयत्न करतायत. हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्राध्यापकांनी हा ग्रंथ आवर्जून विकत घेऊन वाचला पाहिजे असं आहे. खूप पायाभूत महत्त्वाचं असं काम मुक्तिबोधांचं मराठीमध्ये आहे. आणि आपल्याला मान्य नसलेल्या विचारसरणीला पूर्णपणे नाकारण्याची, तिच्याकडे दुर्लक्ष करण्याची, उपहासाने ती ठार मारण्याची जी एक प्राचीन परंपरा आहे ती कोणाची आहे, कशी आहे, कुठल्या वादाची आहे, हे सगळे प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतात. प्रश्नातून उपप्रश्न निर्माण होत असतात आणि ते व्हावेत. मुक्तिबोधांच्या अध्ययन शैलीचं ते वैशिष्ट्य होतं की ते विद्यार्थ्यांना या सगळ्यांचं कसं आकलन करून देत असत, हे डॉक्टर यशवंत मनोहर त्यातून सांगू इच्छितात. डॉक्टर विजयजी, आपल्या पुस्तकामध्ये आपण माजी पंतप्रधान श्री अटल बिहारीजी वाजपेयी आणि आजी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा तुलनात्मक आलेख मांडलेला आहे. त्याविषयी आपण काय सांगाल? भारतीय जनता पक्षाच्या एकूण वाटचालीचा विचार करताना दोन युगांचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो. ते पहिलं युग म्हणजे वाजपेयी अडवाणींचं युग, आणि या युगाचा अस्त झाल्यानंतर, या युगाचा अंत झाल्यानंतर मग आलेलं जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं युग, आणि आता सध्या जे युग सुरू आहे ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं युग सुरू आहे. म्हणजे भारतीय राजकारणातला ज्यांनी गेल्या 2-3 दशकातला बारकाईनं विचार केला असेल, बारकाईनं पाहणी केली असेल, अभ्यास केला असेल, त्यांच्या स्पष्टपणे लक्षात येऊ शकतं की भारतीय जनता पक्षाची विचारधारा तीच आहे. म्हणजे वाजपेयी आणि अडवाणी हे काही फार सेक्युलर विचारधारा घेऊन पुढे चाललेले होते असं नाही. त्यांची विचारधारा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आहे, तीच विचारधारा ती मंडळी पुढे नेत होती. पण तरीसुद्धा राजकारणात एक साधनशुचिता त्यांच्या काळात मानली जात होती. राजकारण हे एका मर्यादेपर्यंतच्या पलीकडं तिथले त्याची पातळी घसरणार नाही याची काळजी वाजपेयी आणि अडवाणी ही दोघंही नेते घेताना दिसत होते. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं युग सुरू झाल्यानंतर मात्र राजकारणात एकूण विधिनिषेध शून्य असं राजकारण बनलं असं म्हणावं लागेल. त्याचं कारण एकूण विरोधकांना शत्रूप्रमाणे वागणूक देण्याचं 2014 नंतरचं युग सुरू झालं. म्हणजे वाजपेयी आणि अडवाणी सत्तेत होते किंवा काँग्रेस सत्तेत होती त्या काळातसुद्धा काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा कधी छळ नाही केला. किंवा वाजपेयी पंतप्रधान असताना, अडवाणी गृहमंत्रीपदासारख्या महत्त्वाच्या पदावर असताना, उपपंतप्रधान असताना त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा किंवा विरोधी पक्षांचा छळ नाही केला. पण 2014 नंतर हे विरोधकांना शत्रू मानण्याचं आणि त्यांना नेस्तनाबूत करण्याचं राजकारण सुरू झालं. आणि मला वाटतं हे खूप धोकादायक वळणावरचं राजकारण आहे. वाजपेयी भारतीय जनता पक्षात असले तरी त्यांचे वेगवेगळ्या पक्षांमधल्या नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध होते, जिव्हाळ्याचे संबंध होते. हे जे राजकारण आहे हे व्यक्तिगत संबंधांचं किंवा राजकारणाच्या पलीकडच्या व्यक्तिगत मैत्रीच्या स्वरूपातलं राजकारण, हे राजकारण 2014 नंतर संपुष्टात आलं. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधी पक्षात मित्र असण्याचं सोडा, त्यांच्या पक्षातसुद्धा किती मित्र असतील याचा विचार करण्याची वेळेला येईल असं मला वाटतं.
तर वाजपेयी आणि अडवाणींच्या दोन युगांच्या मध्ये हा मूलभूत फरक आहे. डॉक्टर श्रीपाद जोशीजी, कवी मुक्तिबोध आणि कादंबरीकार मुक्तिबोध हे दोन वेगळे वेगळे लेखनाचे प्रकार आम्हाला जाणवतात. तर यामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे हे आपण स्पष्ट कराल का? कवी आणि कादंबरीकार म्हणून दोन्ही प्रकारामध्ये शरदचंद्र मुक्तिबोध हे पूर्णतः मराठीमध्ये हे वेगळे, नवी आणि वेगळी शैली, वेगळा घाट, वेगळा छंद, वेगळं आकलन जीवनाकडे बघण्याचा एक अतिशय वेगळा संयत पण क्रांतिकारक परिवर्तनशील असा दृष्टिकोन आणि जीवननिष्ठ असा प्रागतिक आशय, या सगळ्यांच्या मिश्रणातून खूप नव्या वळणानं कलात्मक मांडणी करणारे अतिशय अपवादात्मक असे कादंबरीकार आणि कवी म्हणून मुक्तिबोध हे पायाभूत महत्त्वाचे मानले जातात. कवी आणि कादंबरीकार दोन्ही अंगाने त्यांचं जे कर्तृत्व आहे ते या संबंधात खूप महत्त्वाचं आहे. मराठी साहित्यात या प्रकारच्या लेखनाची पूर्वपरंपरा नाही. मुक्तिबोध हे एकमेव आहेत. त्याच्या आधीही या पद्धतीचं कवितेबद्दलचं, कादंबरीबद्दलची जाण किंवा दृष्टी किंवा तो घाट, तो आकार किंवा ती जीवनदृष्टी, सामाजिक बांधिलकीची दृष्टी आहे. जीवनाकडे सामाजिक अंगाने बघण्याची दृष्टी मराठी कादंबरीने दिलेलीच आहे. बिलकुल हाना आपट्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांचीच आहे. परंतु मुक्तिबोध हे समकालाचं ज्या पद्धतीचं आकलन मांडतात आणि व्यक्ती जीवनाला, समूह जीवनाला जी एक प्रगमनशीलता, जागतिकता प्रदान करू पाहतात, हे मराठी कादंबरी वेगळं आहे. हे त्यांचं वेगळेपण आहे. आणि कविता ही तर जीवनाविषयी वगैरे नसते, तर ती प्रत्यक्ष जीवनच असते. ही त्यांची जीवन आणि काव्य एकरूप करणारी कवितेबद्दलची जी भूमिका आहे तीही मराठीमध्ये पहिल्यांदाच आणि अतिशय प्रबळपणे, ठाशीवपणे, ठामपणे मांडणारे मुक्तिबोध हे पहिले कवी आहेत. कविता आणि जीवन यांच्या नात्याची, म्हणजेच एकूणच साहित्य आणि जीवनकला आणि जीवन यांच्या नात्याची आणि त्यातल्या अभिन्नत्वाची अशी ती दृष्टी आहे. आणि खरं तर मराठी कविता ही पुढे मुक्तिबोधांच्याच वाटेने पुढे गेलेली आहे. जशी एकेकाळी ती अनिलांच्या वाटेने पुढे गेली होती, त्यावेळेला माधवराव पटवर्धनांच्या वाटेने ती जाईल की अनिलांच्या वाटेने जाईल, 1935च्या सुमारास या स्थितीत दोन वळणांवर उभं होतं मराठी कवितेचं विश्व. अनिलांच्या वाटेने गेली, तशीच ती पुढे मुक्तिबोधांच्या वाटेने गेली. मराठी समीक्षेने मात्र याच्याकडे आवर्जून जाणीवपूर्वक हे विवेचन करण्याचं टाळलेलं आहे. परिवर्तनाचा, क्रांतीचा, मानुषतेचा विचार आपल्या कविता आणि कादंबरीतून अतिशय संयतपणे आणि कलात्मकरित्या मुक्तिबोधांनी पहिल्यांदा मांडला. आणि अशी मांडणी करणारा आपल्या कवितेतून हा एकमेव कवी आणि कादंबरीकार म्हणूनही मुक्तिबोधांची ख्याती आहे. त्यांची ट्रायोलॉजी, कादंबरी त्रयी जी आहे, ही तर मराठी कादंबरीच्या इतिहासामध्ये अद्यापही एकमेव कलाकृती आहे. त्या पद्धतीच्या जीवनदृष्टीची, आकलनाची, जीवनाच्या मांडणीची त्या आधीही ती परंपरा नाही आणि मराठीत त्याच्यानंतरही या पद्धतीची कादंबरी मालिका ही मराठीमध्ये इतकी सकस समर्थ जन्माला आलेली नाही आहे. आणि एकूणच कविता आणि कादंबरी दोन्ही प्रकारांमध्ये मुक्तिबोधांनी इतकी मौलिक स्वरूपाची निर्मिती केली आहे की त्या मौलिकतेचं समीक्षकांना पुरेसं आकलन तेव्हाही झालं नाही, आताही कोणी करून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे फारसा, पण ते व्हायला पाहिजे, विशेषतः समकालाच्या संबंधामध्ये. मुक्तिबोधांनी कविता, कादंबरी ही कुठल्या अमूर्त संकल्पनेबद्दल नाही आहे, त्याबद्दल ते बोलत नाही आहेत. ते मूर्त समाजातल्या मूर्त जीवनाची सुखदुःख, आशा आकांक्षा, पुढची एकूण सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय बांधणीची गरज, अशा आशा आकांक्षाचं ती चित्र रेखाटते. त्या समाजाच्या परिवर्तनाचं, मूल्यात्मक क्रांती प्रवणतेचं असं चित्र त्यांची कादंबरी रेखाटते.
मुक्तिबोध समाजाच्या नजरेतून व्यक्तीकडे पाहतात, व्यक्तिनिष्ठ नजरेने समूहाकडे बघत नाही आहेत. हा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे समष्टीवादी आहे. हे त्यांच्या कादंबरी काळामधलं एक जे वेगळं वैशिष्ट्य आहे. प्राध्यापक अविनाश सप्रे यांनी या पुस्तकातल्या त्यांच्या कादंबरीच्या मुक्तिबोधांच्या संबंधातल्या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे की एक आत्मपीडक आणि आत्मगौरव यामध्ये मराठी कादंबरी च्या ज्या एक पलायनवादी प्रेरणा येऊ पाहत होत्या आणि आलेल्या होत्या, त्यांनी ती जी ग्रासू पाहत होती. मराठी कादंबरीच्या विश्वामध्ये मुक्तिबोधांनी आत्मशोधाची प्रेरणा रुजवली. हे सप्रेंचं म्हणणं आपण जरा नीट समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा ग्रंथ मुळामध्ये आपण वाचला पाहिजे. डॉक्टर विजयजी, आपण लिहिलेलं आहे की कोब्रा पोस्ट ही प्रामुख्यानं शोध पत्रकारिता करणारी वेबसाईट आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून जी प्रकरणं उघडकीस आली त्याविषयी आपण सविस्तरपणे लिहिलेलं आहे. तर ते आपण काय सांगाल त्याविषयी? एकीकडे मुख्य प्रवाहातली माध्यमं सत्ताशरण होत असताना डिजिटल माध्यमांमध्ये काही पोर्टल्सनी मात्र सत्तेच्या विरोधातला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला किंवा वस्तुनिष्ठ पत्रकारिता म्हणता येईल अशा प्रकारची पत्रकारिता केली. मग त्यात वायरचा उल्लेख करता येईल, स्क्रोलिंगचा उल्लेख करता येईल. त्यातलं कोब्रा पोस्ट ही एक अत्यंत महत्त्वाची वेबसाईट आहे आणि ही डिजिटल माध्यमांच्या युगातली फार सुरुवातीच्या काळात सुरू झालेली हे पोर्टल आहे. आणि या पोर्टलनं आपल्याला माहिती असेल की 2014मध्ये स्नूपगेट नावाचं एक प्रकरण काढलेलं होतं, जे पंतप्रधान त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातलं प्रकरण होतं. त्यावरून खूप चर्चा झालेली होती, पण एकूण मध्यवर्ती धारेतल्या प्रसारमाध्यमांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला होता. तर या कोब्रा पोस्टनं नंतरच्या काळात एक प्रकरण केलं, ते ऑपरेशन 136 या नावाचं हे मोहीम होती. या मोहिमेच्या अंतर्गत मुख्य धारेतली प्रसारमाध्यमं पैशांच्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या मध्यवर्ती धारेतली माध्यमं जर जाहिराती मिळणार असतील, स्पॉन्सरशिप मिळणार असेल, पेड न्यूज मिळणार असतील तर कुणाच्याही अंकित राहून किंवा कुणालाही फायदेशीर ठरेल असे पत्रकारिता करण्याची तयारी या माध्यमांची होती. हे कोब्रा पोस्टच्या या शोध मोहिमेतनं दिसून आलं. त्या अर्थानं कोब्रा पोस्टनं अनेक असे महत्त्वाचे विषय हाताळलेले आहेत जे मध्यवर्ती धारेतल्या माध्यमांनी कधी हाताळले नाहीत किंवा त्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना मध्यवर्ती धारेतली जी प्रसारमाध्यमं आहेत, खरं तर मध्यवर्ती धारेतली प्रसारमाध्यमं म्हणताना त्यांच्यासाठी अलीकडं कॉर्पोरेट मीडिया असं म्हटलं जातं. कारण खऱ्या अर्थानं मध्यवर्ती धारेतली प्रसारमाध्यमं म्हणायचा झाला आजच्या काळात तर जी डिजिटल माध्यमं आहेत, जी कोणाचाही दबाव न घेता निष्पक्ष पत्रकारिता करता आहेत, त्या माध्यमांना खरं तर आपण मुख्य धारेतली प्रसारमाध्यमं म्हणायला पाहिजे. आणि जी मध्यवर्ती धारेतली प्रसारमाध्यमं आहेत त्यांच्यासाठी आता कॉर्पोरेट मीडिया असा एक प्रचलित शब्द झालेला आहे असं मला वाटतं. डॉक्टर श्रीपाद जोशीजी, डॉक्टर शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या समीक्षा लेखनाचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण काय आहे ते आपण आमच्या समोर मांडाल का? हे तर मुक्तिबोधांचं फार पायाभूत महत्त्वाचं काम आहे. कवितेसारखंच हे सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्य हा त्यांचा जो ग्रंथ आहे, ज्याला साहित्य अकादमीचाही पुरस्कार होता, या ग्रंथामध्ये त्यांच्या समीक्षा लेखनाने साहित्याचे, भारतीय साहित्यशास्त्राचे असोत की पाश्चात्यांचे असोत, जे काही पारंपरिक आणि प्रस्थापित निकष होते ज्याच्या आधारावरती साहित्य हे साहित्य ठरत होतं, किंवा मर्ढेकरांच्या लय सिद्धांतांनी, भावनानिष्ठ समतांतेनी जे काही निकष तयार केले होते ते पूर्णतः मुक्तिबोधांनी खोडून काढलेले आहेत. आणि पूर्णपणे नवी सौंदर्यशास्त्रीय आणि साहित्यशास्त्रीय मांडणी त्यांच्या समीक्षा लेखनातून त्यांनी जी केलेली आहे. आणि मानुषता हा त्यांनी साहित्याचा निकष म्हणून सिद्ध केलेला आहे, सिद्ध करून दाखवलेला आहे. आणि तो का आणि कसा याची ती सगळी मांडणी आहे. आणि एक होलिस्टिक समग्र असा जो दृष्टिकोन आहे पौरात्यांचा, भारतीयांचा, तो आपल्याला सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्यामध्ये दिसतो. हा केवळ पाश्चात्य किंवा मार्क्सवादी दृष्टिकोन नाही आहे, ते एक वेगळं स्वतःचं वेगळं चिंतन आहे. मुक्तिबोधांचं वेगळं सिद्धांतन आहे. आणि मराठीमध्ये या पद्धतीचं मर्ढेकर आणि मर्ढेकर हे दोघंच असे आहेत की समकालामध्ये एक वेगळी साहित्य मीमांसा करत होते. परंतु मर्ढेकरांची मांडणी अतिशय यशस्वीरित्या, मुद्देसूदरित्या
सैद्धांतिक आणि तार्किकदृष्ट्या मुक्तिबोधांनी खोडून काढली होती. हे त्यांचं वैशिष्ट्य, हे त्यांचं वेगळेपण. आणि असा ग्रंथ सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्यसारखा अद्यापही मराठीमध्ये निर्माण झालेला नाही आहे. कलेला सुंदरतेचा दर्जा प्राप्त का होतो, कसा होतो, हे तपशीलवार ते समजावून सांगतात. कलेत वास्तव मानवी जीवनाचं भावरम्य वस्तुनिष्ठ जीवनसत्य प्रगट केलं जातं, तेव्हाच कलेला कला या नात्यानं मोल चढत जातं. हे मुक्तिबोधांचं आणि सुंदरतेचा दर्जा प्राप्त होतो. अशी त्यांच्याच शब्दातली कलामीमांसा ही मराठीमध्ये केवळ आणि केवळ मुक्तिबोधांची आहे. आणि हे त्यांच्या समीक्षा लेखनाचं वैशिष्ट्य आहे, वेगळेपणे आहे. सौंदर्य संकल्पनेला जीवननिरपेक्ष तत्व मानणाऱ्या आणि त्यामुळे कलेला जीवनविन्मुख करून सोडणाऱ्या आणि वाट चुकलेल्या मराठी समीक्षेला, साहित्य आणि सौंदर्यशास्त्राला त्यांनी नाकारलं आणि जीवनाभिमुख जीवनसत्य सापेक्ष अशा वाटेवरती मराठी समीक्षेला मुक्तिबोधांनी आणून उभं केलं, जे अतिशय आवश्यक होतं आणि आज त्याहून अधिक आवश्यक आहे. पुढची वाटचाल समीक्षेची जी आहे ती या अंगाने होणं हे अपेक्षित आहे. हे सामर्थ्य मुक्तिबोधांच्या समीक्षा लेखनाने मराठीला दिलेलं आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्यासाठी हा ग्रंथ जो आहे तो आपण आवर्जून वाचायला हवा. धन्यवाद. डॉक्टर विजय चोरमारेजी यांच्या पुस्तकावर वाचक म्हणून आपलं मत व्यक्त केले आहे. नव्या पिढीतील समीक्षक आणि सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉक्टर दत्ता घोलप यांनी. ऐकूयात डॉक्टर दत्ता घोलप यांना. गेल्या दशकभरामध्ये राज्यातल्या, देशाच्या पातळीवर आणि एकूणच समाजाच्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावर भाष्य करणारं स्वतंत्रपणानं केलेलं हे लेखन आहे. आणि सजग पत्रकारिता काय असते हे यातून दिसतं. विशेषतः ग्रंथाच्या सुरुवातीला जे लेखन आहे ते माध्यम समीक्षा म्हणता येईल या प्रकारचं लेखन आहे. खरं तर पत्रकारानं पक्षपाती असू नये किंवा पत्रकार निष्पक्ष असावा असं म्हटलं जातं, पण मला असं वाटतं की पत्रकार हा पक्षपातीच असतो आणि त्याचा पक्ष हा सामान्यांचा पक्ष असतो. आणि विजय चोरमारे यांनी हे नेमकेपणानं दाखवून दिले. विशेषतः कोरोना काळातल्या संदर्भात त्यांनी जे लेखन केलं, सामान्यांची जी परवड या काळात झाली, आरोग्य व्यवस्थेची जी मर्यादा या काळात दिसून आली आणि या सगळ्या सिस्टमवर सरकार जे पांघरून घालत होतं आणि या दडपणुकीला माध्यमं सपोर्टिव्ह भूमिका घेत होती, अशा काळामध्ये त्याची जी काही त्या काळातली परिस्थिती होती, दयनीय अवस्था होती, ती थेटपणानं याच्यामध्ये लिहिलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय मीडियामधून ज्यावेळेस या सबंध भारतीय गलथानपणाची पोलखोल केली गेली त्यावेळेस हे सगळं जगाच्यासुद्धा चव्हाट्यावर आलेलं आहे. आणि या काळात माध्यमं कशी दुटप्पी राहिली आणि ज्या माध्यमांनी व्यवस्थेला प्रश्न विचारायचे, व्यवस्थेला कटघऱ्यात उभा करायचं, ती माध्यमं विरोधकांना प्रश्न विचारण्यात, कमी महत्त्वाचे दुय्यम किंवा इतर घडामोडींचं चरवित चरवण करत होते. अशा काळात हे लेखन त्यांनी केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे राज्यकर्ते बदलले की आपल्याकडं नोकरशाही राज्यकर्त्यांच्या कलानुसार घेण्याची प्रक्रिया आपण पाहत आलेलो आहे. परंतु या गेल्या 9-1 वर्षात 10 वर्षामध्ये राज्यकर्ते बदलले आणि न्यायव्यवस्था ही राज्यकर्त्याच्या धोरणाप्रमाणे बदलू लागली, अशी परिस्थिती दिसायला लागली. गोविंद पानसरे यांनी एका लेखात असं म्हटलं होतं की न्यायाधीशांचा न्याय कोणी करावा. ती परिस्थिती आता कशी दिसते, कशी आहे आणि त्या संदर्भातलं तपशीलवार घटनाक्रम घेऊन कुठं कुठं न्यायपालिका हेतू घेऊन काम करते आहे, सरकारी धोरणांना पूरक निर्णय देते आहे, या पद्धतीचं सडेतोड लेखन चोरमारे यांनी यामध्ये केलेलं आहे. आणि न्यायव्यवस्थेत न्यायाधीश पदावर असताना सरकारला पूरक निर्णय घ्यायचे आणि निवृत्तीनंतरची आपली वेगळी सोय लावून घ्यायची, हे जे काही अलीकडल्या काळात घडलेल्या घटना आहेत याच्यावर थेटपणे भाष्य त्यांनी केलेलं आहे. आणि या लोकशाहीच्या न्यायाच्या मूलभूत तत्वालाच कसा हरताळ फासला गेला
याविषयी त्यांनी आपली भूमिका या लिखाणात मांडलेलं आहे. खरं तर हे लेखन मुख्यधारेतल्या माध्यमांनी पुढं आणलं पाहिजे, परंतु हे विषय कुठेही लिहिले गेलेले नाही, थेटपणे बोलले गेलेलं नाही. अशा काळामध्ये त्यांनी समाज माध्यमामधून, ब्लॉगमधून आणि काही नियतकालिकांमधून हे लेखन केलेलं आहे. देशाच्या आणि राज्याच्या पातळीवर लोकशाही व्यवस्था कार्यरत ठेवणाऱ्या ज्या स्वायत्त संस्था आहेत आणि या संस्थांवर कसा घाला घातला गेला हे या लिखाणातून त्यांनी सप्रमाण दाखवून दिलेलं आहे. बऱ्याच वेळा घटनेचं विश्लेषण करण्यापेक्षा ती घटना वस्तुनिष्ठपणे मांडणं हे त्यांनी जाणीवपूर्वक केलं आहे, कारण त्याची सत्यता कळावी. निवडणूक आयोगातला हस्तक्षेप असेल, विरोधकांना संपवण्याचे ED किंवा CBI सारख्या संस्थांचे कारनामे असेल, यासारख्या विषयांना थेटपणे ते भिडलेले आहेत आणि त्यातली विसंगती त्यांनी दाखवून दिलेली आहे. किंवा महाराष्ट्राच्या पातळीवर छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जे सरकार आलं, त्या छत्रपतींचा इतिहास विकृत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला. अशा कितीतरी घडामोडी ज्या थेटपणे राज्यकर्त्यांवर नेमका निशाणा साधणार आहेत, अशा प्रकारचं हे लेखन आहे. आणि जरी हे लेखन तत्कालीन महत्त्वाच्या प्रश्नावर असलं, तत्कालीन बाजू मांडणार असलं, तरी ते तात्कालिक ठरत नाही. याचं कारण त्यांनी हे लेखन करत असताना वृत्ती, प्रवृत्ती, सत्तेचा धर्म, सत्तेला चिटकून येणाऱ्यांचा धर्म आणि एकूण लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटण्याचे चाललेले कारनामे, ह्या सगळ्या पातळीवरून ते चर्चा केलेली आहे. आणि त्यामुळं हे संभ्रमित काळाच्या नोंदी ह्या सार्वत्रिक काळाच्या दृष्टीनं उपयोगी आहेत असं मला वाटतं. आणि भाषा एकदम ओघवती ठेवल्यामुळं हे लेख वाचनीय झालेले आहेत. कमी भाषिक अवकाशामध्ये जाणीवपूर्वक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विश्लेषण देण्याचा हा प्रयत्न आहे आणि ग्रंथालीनं अगदी सुंदर पद्धतीनं हा ग्रंथ साकार केलेला आहे. धन्यवाद. शरदचंद्र मुक्तिबोध शतकोत्तर आकलन या पुस्तकावर वाचक म्हणून प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठीचे विभाग प्रमुख डॉक्टर शैलेंद्र लेंडे. अलीकडच्या काळात प्रकाशित झालेल्या समीक्षा ग्रंथांमध्ये शरदचंद्र मुक्तिबोध शतकोत्तर आकलन या ग्रंथाचे स्थान विशेष महत्त्वाचे असे मानावे लागते. शरदचंद्र मुक्तिबोध यांनी मराठी कवितेच्या, कादंबरीच्या आणि समीक्षेच्या क्षेत्रात बजावलेल्या अनन्यसाधारण कार्यकर्तृत्वाचे सम्यक आकलन या ग्रंथातून आपणास पाहावयास मिळते. शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या जीवनावर आणि त्यांच्या एकंदर साहित्यावर, त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वावर महाराष्ट्रातील मान्यवर अभ्यासकांनी लिहिलेले एकूण 13 समीक्षापर लेख या ग्रंथातून मराठी वाचकांच्या पुढे येतात. प्रदीप मुक्तिबोध, V.S. जोग, यशवंत मनोहर, अशोक कृष्णाजी जोशी, अनंत देशमुख, सुहासिनी कीर्तीकर, वसंत पाटणकर, शुभांगी पातुरकर, अविनाश सप्रे, रमेश धोंगडे, ताराचंद्र खांडेकर, भारती सुदामे आणि अजय देशपांडे या 13 अभ्यासकांचे शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या साहित्य रूपावरील लेख या ग्रंथामध्ये संग्रहित झाले आहेत. या विविध लेखांमधून शरदचंद्र मुक्तिबोध यांचे जीवनरूप व त्यांचे प्रगतिशील व्यक्तिमत्व, त्यांचे प्राध्यापकपण, त्यांचा मानवतावाद, त्यांचा साहित्य विचार व कला विचार, त्यांचे कविता लेखन व मुक्तछंद लेखन, त्यांचे कादंबरी लेखन व त्यांच्या कादंबरीची लेखनशैली, त्यांचा दलित साहित्यविषयक विचार, त्यांचा समष्टीविषयक विचार आणि त्यांची एकंदरच साहित्यदृष्टी व जीवनदृष्टी वेधकपणे प्रगट झाली आहे. या ग्रंथाला संपादक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांची अतिशय अभ्यासपूर्ण
आणि मर्मग्राही स्वरूपाची दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेमधून त्यांनी शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या साहित्यसृष्टीचे व जीवनदृष्टीचे एकूणच मराठी साहित्य विश्वातील वेगळेपण आणि मौलिकपण साक्षेपी वृत्तीतून उलगडून दाखवले आहे. शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या साहित्य सर्जनाचे, समीक्षा विचारांचे आणि त्यांच्या मानुषतेच्या संकल्पनेचे पुनर्वाचन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहिलेली ही प्रस्तावना अतिशय उपयुक्त स्वरूपाची ठरते. शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या साहित्याचे करण्यात आलेले हे पुनर्वाचन आणि पुनर्आकलन आजच्या काळातील कमी अधिक प्रमाणात विस्कळीत झालेल्या साहित्य व्यवहाराला नवी दिशा देऊ पाहणारे आहे. शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या समग्र साहित्यातील मानुषतेचे मूल्य आजच्या काळातील समाजव्यवहारासाठी व साहित्य व्यवहारासाठी कालसुसंगत स्वरूपाचे आहे. यासंबंधीचे आकलन या समीक्षा ग्रंथातून प्रत्ययकारी स्वरूपात प्रगट झाले आहे. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी संपादित केलेला व ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा शरदचंद्र मुक्तिबोध शतकोत्तर आकलन ग्रंथ सर्वांनी अगत्यपूर्वक वाचावा आणि त्यातून नवा अर्थबोध घ्यावा असा मौलिक स्वरूपाचा ग्रंथ आहे. साहित्याच्या पारावर आलेले दोन्ही लेखक, दोन्ही वाचक यांचे मी मनापासून आभार मानते. ग्रंथाली वॉच हे आमचं YouTube चॅनल आहे. या चॅनलच्या निमित्तानं आपण आमच्याशी जोडलेले राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुस्तकांसाठी खालील फोनवर आमच्याशी संपर्क साधा. भेटत राहू, वाचत राहू. पुन्हा भेटूया पुढच्या महिन्यामध्ये असेच 2 नवीन लेखक आणि 2 वाचकांसह. तोपर्यंत आपली रजा घेते. धन्यवाद.